अविश्वास ठरावावरून सामनातल्या अग्रलेखात मुख्यमंत्री आणि भाजपवर खालच्या शब्दात टीका। भाजप आणि राष्ट्रवादीची युती असल्याचा केला जाहीर आरोप। राष्ट्रवादीने एकाच वेळी साधली भाजप आणि काँग्रेसशी मैत्री निभावण्याची किमया। विधान परिषदेत भाजपशी दोस्तीनंतर काल दिल्लीमध्ये मनमोहन सिंग यांना पाठिंबा। त्यांचं समाधान हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन केलं पाहिजे आणि ते होऊ शकतं। काही मार्ग आहेत ते सुद्धा काही सुचवत आहेत, त्यातला चांगला मार्ग जो सगळ्यांनाच पटेल असं स्वीकारावं। प्रस्तावित मेट्रो 3 मजसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प बाधितांना भेटावं, शिवसेनेची मागणी। आजच्या गिरगाव बंदमध्ये शिवसेना मनसेसोबत काँग्रेसही सहभागी। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प। आर्थिक पाहणी अहवालात राज्याचं ढोबळ उत्पन्न घटल्याचं चित्र। दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा बसला फटका। पानसरेंच्या हत्येनंतरही राज्यात गुन्हेगारी घटल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा। अजित पवारांसोबतच्या खडाजंगीनंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला युक्तिवाद। एक तरह से हम लोगों ने बिगुल बजाया। भूसंपादन विधेयकाविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 14 पक्ष एकत्र। संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रेत बडे नेते सहभागी। विधेयक रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींना दिलं निवेदन। कर्नाटकमध्ये केगुडी कॅम्पवर प्रशिक्षित हत्तीनं चढवला दुसऱ्या हत्तीवर आणि माहुतावर हल्ला। हत्ती आणि माहूत ठार। सिंधुदुर्गात हत्ती पकड मोहिमेसाठी आणलेल्या प्रशिक्षित हत्तीचा प्रताप। अवकाळी पावसाचा फटका वाड्यातही। कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या। आंबा आणि केळीच्या पिकाचं झालं होतं नुकसान। भुसावळमधल्या स्वस्तिक इंडस्ट्रीज या कंपनीत आग। मधमाशांचं पोळं हटवण्यासाठी जाळण्यात आली होती पोती। आगीमुळे 8 ते 10 लाखांचं नुकसान। आणि आजपासून वर्ल्ड कपमध्ये रंगणार क्वार्टर फायनलची धूम। पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला श्रीलंकेशी।